गुडघेदुखी. हल्ली जर पाहायला गेलं तर गुडघेदुखी, कंबरदुखी याने अतिशय उग्र असं रूप धारण केलेलं आहे. आणि पूर्वी जर बघितलं म्हणजे प्राण्यांमध्ये प्राणी हे 4 पायांवर असतात. त्यामुळे त्यांच्या शरीराचा जो काही लोड असेल तो 4 पायांवर येतो. आणि मनुष्य प्राण्याचं जर बघितलं तर 2 पायावर असतं. त्याचा पूर्ण शरीराचा लोड हा 2 पायांवर येतो, त्या 2 गुडघ्यांवर येतो. आणि हा लोड आल्यामुळे हळूहळू गुडघेदुखी व्हायला चालू होते. याची बरीच अशी कारणं आहेत, बरीचशी कारणं आयुर्वेदामध्ये सुद्धा गुडघेदुखीला येतात. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी येतं ते वजन वाढलेलं, म्हणजे बोजड शरीर जर असेल तरीही गुडघ्यांवर लोड येतो. मल्टिपल प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा गुडघ्यांवर लोड येतो. ट्विन्स असतील, आता तुम्ही म्हणाल ट्विन्स आणि हे आम्ही पहिल्यांदाच ऐकतोय. पूर्वी सुद्धा या गोष्टी होत्या. पूर्वी तर 4-4, 5-5 किलो वजनाची बाळं होती, पण त्या आई सुद्धा तशी धष्टपुष्ट होती, तिचा आहार तसा होता, त्यामुळे या गोष्टी पेलवणाऱ्या होत्या. आत्ता जर खरं बघितलं तर ट्विन्स असेल, लोड येतो. बाळाचं वजन जरी जास्त असेल तरी सुद्धा गुडघ्यांवर लोड येतो. पूर्वी 70मध्ये जे गुडघ्यांना त्रास होत होते ते आता 30मध्ये आलेत. म्हणजे 70मध्ये गुडघे दुखायला चालू व्हायचे, आता 20मध्ये 30मध्ये सुद्धा गुडघे दुखायला चालू होतात. याशिवाय जर म्हटला तर ज्वराचे काही प्रकार असतात, म्हणजे तापाचे काही प्रकार असतात, त्यामध्ये सुद्धा गुडघेदुखी व्हायला चालू होते. म्हणजे काही जॉईंट्स पेन व्हायला चालू होतात. काही वेळेस ताप येऊन जातो आणि मग पूर्णपणे जी बॉडी पेन करायला चालू होते. आम वात असेल तरी गुडघेदुखी होते. काही लोकांच्या गुडघ्याच्या पाठीमागच्या भागाला सुद्धा दुखायला, म्हणजे एक विशिष्ट अशी एक सिस्ट तयार होते आणि याच्यामध्ये सुद्धा पाठीमागच्या भागाला सुद्धा गुडघेदुखी चालू होते. गुडघ्याच्या रचनेमध्ये विशिष्ट प्रकारे जर टियर असेल तरी सुद्धा गुडघेदुखी चालू होते. काही लोकांच्या गुडघ्याच्या पाठीमागच्या भागाला दुखायला चालू होतं, म्हणजे एक त्याच्यामध्ये सिस्ट तयार होते आणि ते झाल्यानंतर म्हणजे गुडघ्याच्या मागे सुद्धा गुडघे दुखायला चालू होऊ शकतात. अशी विशिष्ट कारणे आहेत. आता जर बघायला गेलं तर लहान मुलांचे सुद्धा गुडघे दुखतात, म्हणजे शाळेला जाणाऱ्या मुलांचे सुद्धा गुडघे दुखायला चालू होतात. आणि याचं कारण जर तुम्ही पाहिलं तर हेवी वजनाचं जे दप्तर असतं, म्हणजे जी पाठीवर सॅक आपण घेतो, तर त्या बॅगमुळे, त्या दप्तरामुळे सुद्धा गुडघे दुखायला चालू होतात. आणि जर बघितलं तर मुलांचं खेळणं जे असतं, म्हणजे लहान मुलांचे गुडघे दुखतात, याच्यामध्ये मुलं जेव्हा खेळायला जातात कोणत्याही प्रकारचा सपोर्ट न घेता किंवा कोणत्याही प्रकारे गार्ड न वापरता सुद्धा खेळलं जातं, त्यामध्ये सुद्धा गुडघे दुखतात. पूर्वी आता तुम्ही तेही म्हणाल की आधी मुलं खेळायची तेव्हा कुठे हा प्रकार होता, तेव्हा तर 70 नंतर हे त्रास चालू व्हायचे. असं जर होत असेल, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर पूर्वीच्या लोकांचा, पूर्वीच्या मुलांचा खाना हा वेगळ्या प्रकारचा होता. म्हणजे त्यावेळेचं खाणं वेगळं होतं, त्यामुळे शरीर तंदुरुस्त होतं. आज आम्ही जर बघितलं तर फास्ट फूड, जंक फूड याच्यामध्ये आमचं शरीर सुद्धा कमकुवत झालेलं आहे आणि त्याच्यामुळे बोजड झालेलं आहे. आणि म्हणून कोणत्याही प्रकारे लगेच आपल्या बॉडीवर इफेक्ट होतो. गुडघेदुखी असेल, कंबरदुखी असेल, केस सुद्धा लहान वयामध्ये गळायला चालू होतात, पिकायला चालू होतात. त्यामुळे गुडघेदुखी ही शालेय वयापासून सुद्धा होऊ शकते, जेव्हा उंची झपाट्याने वाढायला चालू होते. म्हणजे लहान मुलांचं एक वय असतं की ज्यामध्ये उंची पटापट वाढायला लागते, तर अशा मध्ये सुद्धा गुडघेदुखीचा त्रास चालू होऊ शकतो. ग्रोविंग पेन म्हणजे ज्या काळामध्ये, ज्या वयामध्ये उंची झपाट्याने वाढते त्यावेळी सुद्धा मुलांचे गुडघे दुखू शकतात. मुख्य कारण गुडघेदुखीची काय असतील तर आता मगापासून आपण पाहिलं तर याच्यामध्ये मुख्य कारण काय आहेत? एक तर वजन खूप वाढलेलं आहे, विशिष्ट प्रकारे काही आजार होतात, म्हणजे ताप असेल, ज्वर जसं मी सांगितलं, असंही कारण असू शकतं. आणि बदलती लाईफस्टाईल यामुळे सुद्धा, म्हणजे हीच मेन कारणं आपल्या गुडघेदुखीसाठी असतात. असे कुठल्याही प्रकारे गुडघेदुखी होत असेल तर घरच्या घरी, म्हणजे एक 2 ते 3 दिवस, जास्तीत जास्त 4-5 दिवस तुम्ही घरच्या घरी उपाय करू शकता. तेल लावू शकता, तेलाने मसाज करू शकता, विविध प्रकारचे लेप लावू शकता. आम्ही नेहमीच सांगत असतो तेल लावा, लेप लावा, काहीही घरगुती उपाय जे आहे ते 4-5 दिवस तुम्ही करून बघू शकता. हे होऊन सुद्धा जर गुडघेदुखी थांबत नसेल तर अशा वेळेला वैद्यांचा योग्य सल्ला घेणं गरजेचं असतो. आणि मी तर म्हणेल आयुर्वेदाचा सल्ला अशा वेळेला तुम्ही घेतला पाहिजे, घ्यायला हवा. म्हणजे घरगुती उपायांमधून थांबता येतं, थांबू शकतं सगळ्याच प्रकारे. पण विशिष्ट कारणं, म्हणजे गुडघेदुखीसाठी कारणं सुद्धा तितकीच महत्त्वाची असतात. ही कारणं बघून म्हणजे योग्य निदान करणं गरजेचं असतं आणि हे निदान करून आपण उपचार करावे लागतात. जर घरी उपाय करून थांबत नसतील तर खाली आमचा नंबर हा नेहमीच असतो. योग्य सल्ला घ्या, एकदा कॉल करा, सल्ला घ्या, हवं तर एकदा दाखवून घ्या. कुठेही दाखवा, योग्य डॉक्टरांचा, मी तर म्हणते योग्य डॉक्टरांचा, आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्या
आणि त्याच्यानुसार तुम्ही पुढे काय असेल तर उपचार करू शकता. आता गुडघेदुखीमध्ये व्यायाम प्रकार कोणते करायचे? गुडघे दुखतात, व्यायाम चालताही येत नाही, व्यायाम करणं खूप लांब असंही काही लोकांचं म्हणणं असतं. जर नाहीच चाललो, व्यायाम नाही केला, नाही चाललो तर मग शरीर बोजड होतं आणि मग शरीर बोजड होतंय म्हणून परत आपण चालायचं थांबवतो. हे ही सगळी एकमेकांवर डिपेंड असतात. म्हणजे नक्कीच आपण हेल्दी आणि जाड होतो व्यायाम करत नसेल तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे न चालता सुद्धा तुम्ही व्यायाम करू शकता. तशाच प्रकारे पाठीवर झोपायचं आहे, एक गुडघावर दुसरा गुडघावर असं सायकलिंग तुम्ही झोपून सायकलिंग करू शकता. आणि ही सायकलिंग जर तुम्ही करत असाल डेली एक 10 मिनिटं जरी करत असाल तरी सायकलिंगमुळे पोटावरती सुद्धा म्हणजे पोट सुद्धा कमी व्हायला, पोट आत जायला मदत होते, वजन कमी व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळे जो गुडघ्यांवर भार येतो तर तो सुद्धा कमी होतो. गुडघेदुखी हळूहळू कमी होऊ शकते. हा व्यायाम प्रकार तुम्ही रोज घरी करू शकता. हा व्यायाम प्रकार रोज तुम्ही करू शकता. आहारामध्ये काय घ्यायचं? जर गुडघे दुखत असतील आणि आहार घ्यायचा असेल तर डिंकाचे लाडू सगळ्यात महत्त्वाचे आहेत, ज्याने जॉईंट पेन्स कोणत्याही प्रकारे असतील तर त्याच्यामध्ये चांगली मदत होते. बोन्स चांगले राहतात. हळीव हा एक प्रकार आहे. हळीवचे लाडू घ्या, हळीव घ्यायला चालू करा किंवा अळशीची जी चटणी असते ती सुद्धा तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता. व्यायाम करा, योग्य प्रकारे घरगुती उपचार करा, आहार योग्य ठेवा, योग्य तो डॉक्टरांचा सल्ला घ्या. याशिवाय जर घरगुती उपाय तुम्हाला अजून हवा असेल तर बकुळ तुम्हाला माहिती आहे, बकुळीचं झाड असतं म्हणजे त्याची पानं वगैरे अशी गर्द असतात, तर त्या बकुळीच्या खोडाची जी साल असते तिचा तुम्ही काढा करून पिऊ शकता. यामध्ये गुडघेदुखी कमी व्हायला चांगली मदत होते. वेखंड, आंबे हळद आणि तुरटी याचा जरी तुम्ही एक लेप तयार केला, गुडघ्यांवर लावला तरी सुद्धा गुडघेदुखी कमी व्हायला चांगलीच मदत होते. असे बरेचसे प्रकार, बरेचसे घरगुती उपाय आहेत. अगदीच जर जाणून घ्यायचे असतील तर आम्हाला कॉल करा. आणि मी सगळ्यात महत्त्वाचं सांगेल की तोडकर संजीवनीची खासियत काय? गुडघेदुखी असो, कंबरदुखी असो, कोणत्याही प्रकारे हाडांचं दुखणं असो, सांधेदुखी असो, काहीही असो, एकदा आम्हाला कॉल करा. 5 दिवसामध्ये या प्रकारे कुठल्याही प्रकारचा त्रास असेल, 2 दिवसाची, 3 दिवसाची, 5 दिवसाची अशा वेगवेगळ्या व्याधीनुसार ट्रीटमेंट असतात. तर त्या ट्रीटमेंट घेतल्यानंतर खूप छान तुम्हाला म्हणजे अगदी विश्वास पटणार नाही एवढ्या छान प्रकारे रिझल्ट बघायला मिळतात. याचे बाईट्स आमच्या यूट्यूब चॅनेल्सवर आहेत, बाईट्स आमच्या इन्स्टा चॅनेलवर आहेत, जे पेशंट स्वतः बोलून दाखवतात, जे पेशंट स्वतः येतानाची कंडिशन आणि जातानाची कंडिशन याच्यामध्ये मेन्शन केलेली असते, दाखवलेली असते. हे तुम्ही बघू शकता. कोणत्याही प्रकारामध्ये ऑपरेशन न करता आयुर्वेद तुम्हाला या सगळ्यातून बाहेर काढू शकतो आणि याची प्रचिती ही तोडकर संजीवनीमध्ये आल्यावर नक्कीच होते. ऑपरेशन नाही, काय नाही, अगदी 70 नंतर जेव्हा आपले गुडघे दुखायला चालू होतात बऱ्याच जणांना नी रिप्लेसमेंटचा पर्याय दिला जातो आणि याच्याशिवाय ऑप्शनच नाही असं देखील सांगितलं जातं. तर याला ऑप्शन आहे आयुर्वेद. आयुर्वेदाकडे तुम्ही जेव्हा येता, आयुर्वेदाचा जेव्हा तुम्ही सल्ला घेता आणि मी तर म्हणेल तोडकर संजीवनीचा जेव्हा तुम्ही सल्ला घेता तेव्हा कोणत्याही ऑपरेशनशिवाय गुडघेदुखी बरं करू शकतो आपण. गुडघेदुखीच काय, कोणत्याही प्रकारचं हाडांचं दुखणं तुम्ही बरं करू शकता. एकदा कॉल करा. कोणतेही मार्गदर्शन हवं असेल, आमची टीम असते, तुमचा हा कॉल रिसीव्ह करेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारे घरगुती उपाय देखील हवा असेल तर तोही फ्री ऑफ कॉस्ट सांगितला जाईल. एकदा कॉल करा आणि तोडकर संजीवनीशी जोडले जा. थँक्यू सो मच.